मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आवाहन करेन की या निवडणुकीमधला आपला विजय निश्चित आहे. तो अधिक निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि मनापासून साथ द्यावी, एवढीच अपेक्षा माझी कार्यकर्त्यांच्याकडून. साहेब, त्या बोगद्याचं विश्लेषण काय कराल? नक्की काय विषय आहे? मी सांगितलं ना की डिंबे धरणाला बोगदा पाडून डिंब्याचं पाणी माणिकदेव धरणामध्ये न्यायचा प्रयत्न काही लोकांचा आहे. त्याच्यामुळं शिरूर, आंबेगाव, जुन्नर या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या बोगद्याला माझा विरोध आहे आणि त्या मुद्द्यावरच मी ही निवडणूक लढतोय. मी कुठल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही निवडणूक लढत नाही. ते पत्र दाखवलं होतं, तुम्ही परमिशन कशाचं दिलं होतं? ते सांगितलं ना, ते 2018चं पत्र होतं. 2018ला अशी परिस्थिती होती की डिंब्याच्या धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारं पाणी ते तिकडे न्यायला हरकत नाही. म्हणजे डिंब्याच्या धरणाची वरची भिंत आहे, तिथं बोगदा करायचा होता. तर आता नवीन जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये बोगदा तळात करायचं ठरलं आणि तळात जर बोगदा झाला असता तर 3 महिन्यात अख्खं डिंबे धरण रिकामं झालं असतं. साहेब, काल मंचरला सभा झाली पवार साहेबांची. त्या सभेत त्या सर्व टीका करण्यात आली. तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं. निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो आणि तसंच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल. कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही. असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला. एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजनला यायला पाहिजे अशातला भाग नाही. शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे पाटलांना पाडा पाडा पाडा, याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटलांना निवडून आणा आणा असा होतो का? असं असेल तर फार उत्तम. ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले, त्याबाबत तुमचं मत काय? मग तुम्ही त्याचं उत्तर काय द्या? तर त्याचं उत्तर मी सांगितलं ना. ठीक आहे, व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये. पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही. आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय, पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्ही काय खरं ज्या मुद्द्यावरती निवडणूक इथे फिरती आहे, प्रचार ज्या मुद्द्यावर चालू आहे त्या डिंबे धरण बोगद्यावरती पवार साहेब काहीच बोललेले नाही. नाही, पवार साहेब नाही बोलले, पण काल रोहित पवार काही बोलले. काल आणखीन निलेश लंके काही बोललेले आहे. आज घनश्याम शेलार काही बोललेले आहे आणि सगळ्यांनी एक सांगितलं आम्ही बोगदा करणार म्हणजे करणार आणि आपला त्याला विरोध आहे. साहेब, बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास दिला जातोय का किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आवाहन केलं जाते? नाही, त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही. मी भूमिका घेतली ना, कुठल्याही परिणामाची चिंता न करता, उद्या मी निवडून येऊ नाही तर नाही, कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेचं पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी ही भूमिका घेतली. मग त्याचा किती त्रास मला झाला तरी चालेल. साहेब, आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, ज्या वेळेला लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतो, लोक असं म्हणतात की दिलीप वळसे पाटील देव माणूस आहे, परंतु त्यांनी बीजेपीत जायला नको होते. त्याच्यावर काय? आम्ही बीजेपीत गेलेलोच नाही. बीजेपी बरोबर, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. आम्ही फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे बीजेपीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. काल सभा झाली, आपल्या मतदान
आता काल सभा झाली, आता आज जरा मतदार विचारविनिमय करतील आणि आपल्याला 23 तारखेला कळेल. तुम्ही एवढी टीका होऊ नये त्यावरती काही बोलत नाही आहात. काय सांगाल? किंवा गद्दार आहात किंवा आपण त्यावर बोलत नाही आहात, काय सांगाल? नाही, मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं. मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे, त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे, त्यामुळे इथे गद्दारीचा प्रश्न येतो कुठं. साहेब, प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते आपल्या 16 वर्ष काम केलं आहे आणि संस्थांवर आपल्या प्रमुख म्हणून काम केलं आहे, तेच आपलं आज आरोप करत आहे. आता तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे, त्यांच्या वागण्याचा भाग आहे, त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत. आणि माझी निवडणूक काय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे. माझी निवडणूक जी आहे ही या शिरूर आंबेगावच्या पाण्याच्या प्रश्नावर. साहेब, जो आपला बोगदा करून तिकडं जामखेड कर्जतचं पाणी आहे त्यावर जे विरोधी उमेदवार आहेत त्याचे विक्रम साहेब ते स्पष्ट होऊन का करत नाही? तोच प्रश्न मला पण पडलेला आहे की त्यांनी आधी बाकीचं काही बोलण्याच्या ऐवजी पहिलं स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. त्यांचा या बोगद्याला पाठिंबा आहे का विरोध आहे, आणि मग एकदा ही भूमिका त्यांनी जाहीर केली की मग आंबेगाव शिरूरच्या लोकांना कळेल की कोण कशा करता निवडणूक लढत. तुम्ही आतापर्यंत 7 निवडणुका सर लढला, तर ही 8वी निवडणूक आहे. कसं वातावरण आहे आणि ते वातावरण म्हणजे लोकांमध्ये काही बदल वाटतो का? गुरु विरुद्ध शिष्य निवडणूक टफ जाते. निवडणूक अजिबात टफ नाही, सगळ्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि निवडणूक अवघड नाही. निवडणूक सहज सोपी आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा मिळतो. तरुण पिढी बरोबर आहे, महिला बरोबर आहेत, सरकारने केलेल्या योजना बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीत मी नक्की विजयी होईल हे मी आपल्याला सांगतो. काय मला कळणार नाही. साहेब इथे गुरु शिष्याची लढाई आहे. इथे प्रत्यक्षामध्ये शिष्य देवदत्त निकम आहेत तर गुरु दिलीप वळसे पाटील आहेत, आणि अप्रत्यक्षरित्या इथे शिष्य दिलीप वळसे पाटील आहेत तर गुरु शरद पवार आहेत. कशी आहे ही लढत? मी सांगितलं ना, माझी निवडणूक कोणाच्या विरुद्ध नाही आणि पवार साहेबांच्या विरुद्ध तर अजिबात नाही. माझी निवडणूक आहे ही या डिंबे धरणातल्या पाण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि त्याच प्रश्नावर मी निवडणूक लढत. यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा या काळात जास्त संघर्ष किंवा धावपळ करावी लागते. प्रत्येक निवडणुकीत एवढीच धावपळ करावी लागते. साहेब खरं तर आतापर्यंत 7 टर्म झालेले आहेत आणि 7 टर्म केल्यानंतरही प्रचाराची गरज भासतीये की फक्त मतदारांच्या गाठीभेटी चालू, प्रचार चालू की गाठीभेटी चालू? दोन्ही चालू आहे, प्रचार पण चालू आहे, गाठीभेटी पण चालू आहे. उद्या 15 तारखेला एक महिलांचा मेळावा आहे रांजणगाव. 17 तारखेला माननीय अजितदादांची सभा आहे इंदूरला आणि 18 तारखेला आपली सांगता सभा आहे मंथर. या तिन्ही सभांना आपण सगळ्यांनी यावं अशी आपल्याला विनंती. कार्यकर्ते घडवता, त्यांना पद देतात, मोठे करतात, ते नंतर तुमचे वर्ग चालून परत तुम्हाला जॉईन होतो. आमची मिसेस मीठ कुठल्या दुकानातून आणते हे जरा मला बघायला लागेल. किती मतांनी विजय होईल असं साहेब, किती मतांनी विजय होईल असं बघू, आता थोडं थांबा. त्यांची भूमिका स्पष्ट नाही त्याच्यावर, आणि ते हे सगळं जे चाललंय ते कोणासाठी चाललंय, कोण करतंय हे आपल्याला माहिती. त्यामुळं याचा दोष मला देण्यापेक्षा मी काय माझं काय म्हणणं आहे की ओव्हरफ्लोचं पाणी तुम्ही घेऊन जा, पण जर कोणाचा आग्रह असेल नाही त्यालाच बोगदा केला पाहिजे, त्याला मी कसा पाठिंबा देणार. त्याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा भूमिका घेतलेली
पाडणार. हे काय आता तोच व्हिडिओ दाखव. आता उद्धव साहेबांनी पण अजून हा, उद्धव साहेब ठाकरे. हे काय आता आता तोच व्हिडिओ. त्यांनी जर त्यांनी जर ती भूमिका घेतली असेल तर कदाचित त्यांना तो प्रश्न माहित नसावा. आढळराव दादा